ओम नमः शिवाय. वंध्यत्व, PCOD, पोटाचा घेर कमी करणे, आहार भाग 1. शिरीष पटवर्धन, स्वअभ्यास, सविनय सादर, 11 जून 2024. श्वास, झोप आणि शारीरिक ठेवण, पोश्चर ज्याप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत अव्याहतपणे सतत आपल्याबरोबर असते, त्याचप्रमाणे आहारसुद्धा सतत आपल्याबरोबर असतो. याच कारणामुळे यातील छोटीशी चूकसुद्धा मोठा अनर्थ घडवते, त्रास देते, आजारपणास आमंत्रण देते. याच धर्तीवर आहारातील छोटीशी सुधारणा आपल्या जीवनात क्रांती घडवते. हा महत्त्वाचा विचार सदैव 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 ज्ञानात, स्मरणात, आचरणात राहू द्या. यात तुमचे, माझे, आमचे कल्याण आहे. पूर्णविराम. श्रीराम. सर्वच मुद्दे, बदल महत्त्वाचे असतात, तरीसुद्धा आहारामध्ये तीव्र, सौम्य, सूक्ष्म आहार ही मांडणी, विभागणी आपण ह्या भागात समजावून घेऊ. हीच मांडणी, विभागणी शारीरिक, कायिक, वाचिक, मानसिक या स्वरूपातही करता येईल. तूर्तास ह्या भागापुरते आपण तीव्र, सौम्य आणि सूक्ष्म या मांडणी, विभागणीवर लक्ष केंद्रित करू. याआधी परमपूज्य स्वर्गीय विनोबा भावे यांच्या लिखाणातील एक महत्त्वाचा मुद्दा पाहू. त्यांनी काय खातो पेक्षा खाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. उपवास जमतो, पण बेताचे खाणे जमत नाही. बेताचे म्हणजेच माफक, मर्यादित प्रमाणात खाण्यावर लक्ष केंद्रित करा. पूर्णविराम. श्रीराम. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, पोट भरावयाच्या आधी थांबा. याचेच नाव आहे सूक्ष्म आहार. एकदा सूक्ष्म आहाराची संकल्पना समजली, उमगली, पचली आणि आचरणात आली की मग वंध्यत्व, PCOD आणि पोटाचा घेर आपोआप स्वखुशीने, प्रसन्नतेने आटोक्यात येतो आणि त्यात सातत्य टिकून राहते. ते सुद्धा विनासायास, विना खर्च आणि विनामूल्य. पूर्णविराम. श्रीराम. गुरुवारी मार्गदर्शनासाठी जरूर संपर्क करा. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय.